जीवन जगत आहे, तर देवाची काय इच्छा आहे की तुम्ही आणि मी अपूर्ण राहू नये. तर जसं जसं ख्रिस्ताच्या सहवासामध्ये तुम्ही याल, मी याल, तुमच्या मधल्या ज्या कमी घटी आहेत, माझ्या मधल्या ज्या कमी घटी आहेत, प्रभू काय करतो त्या लांब करणार. आणि प्रभूच्या वचनाने, प्रभूच्या गुणाने, सत गुणाने, सत आचरणाने, सत फळाने तो तुम्हाला आणि मला भरून काढतो. येशू मसीह की मला सगळे येशू मसीह की. म्हणजे त्याची प्रीती आपल्यामध्ये काय होती, वाढत 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 जाते. ख्रिस्ताला पण काय वाटतं की माझे लेकरं, माझी मंडळी ज्यावेळेस माझ्या बरोबर नांदायला येते, ती अपूर्ण का राहावी, की ती परिपूर्ण व्हावी, माझ्या सारखी बनावी, माझा स्वभाव तिच्यामध्ये यावं, माझं गुण तिच्यामध्ये यावं. म्हणून ख्रिस्त काय करतो, त्या मंडळीवरती प्रेम करत असतो. आणि जी जी मंडळी प्रभूच्या पायाजवळ बसते, प्रभू तिच्यातल्या कमी घटी काढतो आणि बाजूला फेकतो. तुम्ही याल, बाजूला जा. तुम्ही याल, तुमच्यातले गुण जे चुकीचे आहेत बाजूला जाणार, बाजूला जाणार. येशू मसीह की. कारण प्रभूला कशी नवरी हवी आहे, 2 का लोक असना, 10 का लोक असना गावामध्ये भक्ती करायला, पण ती सुंदर स्त्री प्रभूच्या वचनाप्रमाणे पाहिजे. वचनों के सिंगार से अपने मन को तू सजा ले, वचनों के सिंगार से ओ मन को, रूहे पाक के वरदानों से तू अपने जीवन को भर ले, रूहे पाक के वरदानों से तू. कशाने भरा, वचनाने आपल्या जीवनाला सुंदर करा. कशाने? म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी काय बघायला मिळतं की ख्रिस्ताची मंडळी त्याच्या पायाजवळ, त्याच्या चरणाजवळ येणार आहे, तर ती देवाच्या वचनाने जशी जशी भरत चालन, तिच्यामध्ये प्रेम वाढत वाढत चालत. शेजारी पाजारी, मागच्या पुढच्यांबरोबर, आजूबाजूच्या लोकांबरोबर ती लोक कसे वागतील, प्रेमाने वागतील. आणि मग ते काय म्हणतील, हे लोक कस काय प्रेमाने बोलायला लागले, कस काय प्रेमाने वागायला लागले, कारण हे लोक प्रार्थनेला जातात, हे लोक देवाच्या उपस्थितीत राहतात, हे लोक देवाच्या चरणाजवळ जातात. आणि देवाच्या चरणाजवळ जाण्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो. आमेन. त्यांच्या कृतीतून तो दिसून येतो, त्यांच्या वागण्यातून दिसून येतो. आणि मग प्रभू काय म्हणतो, माझ्या